बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले। याच अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने गजानन महाराज पालखींचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेवटचं टोकाचं गाव म्हणजे उळे या ठिकाणी गजानन महाराजांची पालखी दाखल झाल्यानंतर मोठ्या भक्तिभावाने गजानन महाराजांचे जंगी स्वागत ग्रामपंचायत कार्यालयामार्फत करण्यात आले। यावेळी महसूल प्रशासनाचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचे कर्मचारी, त्याचबरोबर आरोग्य विभागाचे कर्मचारी हे सदर उळे या ठिकाणी ठाम मांडून होते, जेणेकरून गजानन महाराजाच्या या ठिकाणी पालखीचं व्यवस्थित दर्शन घेण्यात यावे याची कुठेतरी दक्षता या ठिकाणी घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। 2 जून 2025 रोजी गजानन महाराजांची पालखी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाली होती। त्याच अनुषंगाने 250 पताकाधारी, 250 टाळकरी आणि 200 सेवेकरी असे मिळून 700 लोकांचा ताफा जवळपास बुलढाणा असेल, परभणी असेल, त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातून ही पालखी दक्षिण सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाले। पहिला मुक्काम हे उळे या ठिकाणी करण्यात येतो। सर्वप्रथम ही पालखी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उळेतून सोलापूरकडे प्रस्थान होणार आहे। सोलापुरात पहिला मुक्काम हे कुचन प्रशाला या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर उपलब्ध मंगल कार्यालय या ठिकाणी दुसरा मुक्काम असणार आहे आणि ही पालखी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे या ठिकाणी ही मुक्काम असणार आहे। त्यानंतर ही पालखी मोहोळ तालुक्यातील अन्य गावातून परत मंगळवेढा तालुक्यात प्रवेश करणार आहे। ही पालखी जवळपास 2 जून 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालेली होते। जवळपास 550 किलोमीटरचा अंतर कापत गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेली आहे। मोठे भक्तिभावाने या ठिकाणी उळेकर असलेले किंवा पंचक्रोशीतील भाविकांनी आलेल्या गजानन महाराजांच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आलेले आहे। मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, उळे कासेगाव। नमस्कार। आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या दिंडीचं आगमन झालेलं आहे आणि आपल्या बॉर्डरवरती सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती आपले अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी स्वागत केलेलं आहे। त्यांच्याबरोबर आपल्या प्रशासनाचे ॲडिशनल कलेक्टर मोना सिंग मॅडम, त्याचबरोबर आपले तहसीलदार, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे साहेब आणि ॲडिशनल SP यावलकर साहेब आणि असेच प्रशासनाचे सर्वच अधिकारी, तसेच सोनोने मॅडम या ज्या नोडल अधिकारी होत्या आणि CO साहेब, जंगम साहेब, त्याचबरोबर आमचे BDO कवितके साहेब, हे सर्व अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत केलंय। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने आम्हाला खूपच सहाय्य केलंय आणि तसंच जिल्हा प्रशासन, सर्व आमचे ग्रामसेवकापासून तलाठी, ग्रामसेवक, सर्व कर्मचारी त्यांच्याबरोबरचे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आरोग्य, जी आपले सगळे वारकरी आहेत त्यांच्या आरोग्याची व्यवस्था आरोग्य प्रशासनाने प्रथम बोरामणीचं PHC सेंटर आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, तर त्यातील सर्व स्टाफ, त्याचबरोबर बाकी सर्व इतर जिल्हा प्रशासन, त्यांनी सर्वांनी मदत केली आहे, त्यांचा सर्वांचा आभार मानतो। आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळेस सर्व आरोग्याची त्यांची व्यवस्था केली आहे आणि आपण वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांना मसाजच्या 4 मशीन आणलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्याने एवढा लांबून पायी प्रवास कंटिन्यू करतात, तर थोडा त्यांना आराम मिळावा म्हणून मसाजच्या मशीन आणून त्यांना ती सेवा पण यावर्षी देण्यात आलेली आहे। आणि त्यांना सकाळी ही दिंडी पहाटे 3 वाजल्यापासून कार्यक्रम चालू होतो, अभिषेक होतो आणि सकाळी परत मोठी आरती होते आणि सकाळी 5:30 वाजता दिंडीचं इथून प्रस्थान होते। आणि ह्या दिंडीचं जे काही प्रशासन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आहे सर्वांनी मिळून केलंय आणि सर्वांचे त्यांचे आभार मानतो। महत्त्वाचे म्हणजे आमच्या गावकऱ्यांचे, उळे आणि पंचक्रोशीतील सर्व, उळे, काशीगाव, बोरामणी, पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो आणि अशीच सर्वांनी आनंदाती उत्साहाने हा सोहळा पार पडत आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो। नमस्कार, मी उळेगावचा नागरिक दत्ता डांगे। आज थोड्याच वेळापूर्वी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आपल्या बाउंड्रीवर माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी
व आपले सीओ साहेब जंगम साहेब यांनी व तत्सम प्रशासन व आमच्या पंचकृषीतील उळे, काशीगाव, गंगेवाडी या गावच्या सर्व ग्रामस्थांनी तिथे जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे। आताच थोड्याच वेळापूर्वी ही दिंडी ही उळे गावामध्ये दाखल झालेली आहे। सर्व भाविकांमध्ये, सर्व गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्वजण दर्शनाचा या ठिकाणी लाभ घेत आहेत। या ठिकाणी आजूबाजूच्या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे व तेही या भक्तिमय सोहळ्यामध्ये सर्वजण सहभागी झालेले आहेत। उळे गावाला ही लाभलेली एक मोठी परंपरा आहे की दिंडीचं या ठिकाणी खूप वर्षापासून या ठिकाणी आगमन होतं। अगोदर ही खूप वर्षापूर्वी लोक प्रेमाने, भक्तिभावाने ते स्वागत केलं जायचं आणि आताही या दिंडीच्या स्वागतासाठी यावर्षी शेडची सोय केलेली आहे। सर्व ठिकाणी स्वच्छता, रांगोळी व तसेच जेवणाची, त्यांच्या स्नानाची सोय केलेली असते। याप्रमाणे आपल्या गावाला, उळे गावाला हा लाभलेला एक खूप मोठा वसा आहे आणि सर्वजण या ठिकाणी याचा लाभ घेत आहेत। तरी माझी सर्वांना विनंती आहे की असंच याप्रमाणे सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। नमस्कार, मी हनुमान दत्तात्रय सरडे, वडजे गावचा उपसरपंच। शेगावचे गजानन महाराज पालखीचे उळे गावामध्ये अति उत्साहाने उळे गावकऱ्यांनी आणि पंचकृषीतील सर्व नागरिकांनी अहोरात्र प्रयत्न करून त्यांना चांगला पालखीचा लाभ घेता यावा, चांगलं दर्शन करता यावं अशी पूर्ण संयुक्त व्यवस्था करून आणि आपल्या भागाचे लाडके आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी पालखीचे स्वागत केलेले आहे व सर्व ॲडिशनल सीओ, तहसीलदार, जेवढे पण आपल्या भागातील सगळे आरोग्य अधिकारी, पोलीस यंत्रणा सुसज्ज पद्धतीने चांगली यंत्रणा राबवून आपलं स्वागत करण्यात आलेले आहे। दिंडीचा तरी सर्व गावकऱ्यांनी लाभ घ्यावा। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।